अचानक ठरलेल्या बैठकीच्या आणि त्याला मेळाव्याचं स्वरूप दिल्याच्या हे सगळ्याच गोष्टी मी आतापर्यंत ऐकल्या. खऱ्या अर्थाने मेळावा घ्यायचा की बैठक घ्यायची? खऱ्या अर्थाने घ्यायची होती बैठक कार्यकर्त्यांची, परंतु तारीख निश्चिती होत नव्हती. 16 तारखेनंतर घ्यावं, याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी घ्यायचं चाललं होतं. हे सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांनी दिवाळीच्या निमित्ताने आज 13 तारखेला तालुक्यात यायचं ठरवलं होतं. त्यांनी वेळ दिली होती आणि तीच वेळ या बैठकीची योग्य वेळ आहे अशी आमची चर्चा परवाच्या दिवशी झाली. आणि परवाच्या दिवशी झाल्यानंतर कोणाला बोलवायचं, कोणाला नाही बोलवायचं आणि काय करायचं हा सगळाच प्रश्न आमच्या समोर होता. मेळावा घ्यायचा की बैठक घ्यायची की काय करायचं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर होता. हा प्रश्न असताना बापूंनी आदेश काढले की खासदार आहेत आणि खासदार परत आपल्याला त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे उपलब्ध होणार नाही. त्यांना सगळ्या मतदारसंघामध्ये आणि राज्यामध्ये फिरायचे. त्यामुळे त्यांची वेळ प्रमाण मानून जी काही लोक येतील त्या लोकांच्या सह आपण बैठक घेऊ आणि ती बैठक लावा. कळवायचं कसं? पत्रकार मित्रांना सांगितलं, बाईट दिली, वर्तमानपत्रात बातमी दिली, यापेक्षा वेगळं काहीही करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही आणि कोणाला कळवता आलं नाही. म्हणून कोणाला राग आला असेल तर मी पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. मेळावा घ्यायचा असेल तर या सभागृहामध्ये बसायला जागा देखील पुरणार नाही एवढा मेळावा घेऊ. मी उपाध्यक्ष झाल्यानंतर बापू मला साधारण 1500 लोकांचे शेतकऱ्यांचे फोन आले की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. इथे संभ्रम हा जो नारा लावला गेलेला आहे हा नारा कोणाच्या मध्ये आहे तर हा कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे, नेते मंडळींच्या मध्ये आहे. सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे, कामकरी वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, हा सगळा मतदार आहे. हा सगळा मतदार भक्कमपणे साहेबांच्या पाठीशी आहे आणि तो आसुसलेला आहे की आमच्यामध्ये नेतृत्व करणारी जी मंडळी आहे त्यांनी देखील हा सद्विचार आमच्यापर्यंत पोहोचवावा. पक्षाचा कार्यक्रम म्हणून मेळावा खऱ्या अर्थाने हाजीसाहेब लावलेला नाही. ही तात्पुरती बैठक या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांनी जे आदेश दिले त्याचं पालन करण्याचं काम आम्ही केलं. यामध्ये अनेक चुका झाल्या असतील, कारण पहिल्यांदा चुका होता. मला 85ची इलेक्शन आठवते. वल्लभ शेठला तिकीट दिलं त्यावेळी मी चाळेपाणीमध्ये गेलो होतो. बापू सगळं सोयऱ्यांचं गाव माझ्या घराशेजारचं. तिथे गेल्यावर सगळी लोक आली आणि मला सांगितलं की इथे तुम्ही वल्लभ शेठचा प्रचार करायला यायचं नाही, बॅनर लावायचं नाही. या ठिकाणी अशोकराव आहेत, त्यांचीच वाणी आहे ती आणि तुमच्याच वाणीने ठरवून सांगितलं होतं की इथं काही बॅनर लावायचं नाही आणि यायचं नाही. त्यावेळी मी सांगितलं बाबा विचारपूर्वक सांगा. आम्ही काही तुमच्याबरोबर काही फक्त आम्हीच पवार साहेबांचा विचार मांडायला आलोय. एक उमेदवार उभा आहे त्याची पब्लिसिटी करायला आलोय. आम्ही काही कोणाच्यावर बंधन आणणार नाही किंवा काही लोकशाही मार्गाप्रमाणे आम्ही प्रचार करायला आलोय. आणि पॅनर लावला त्यावेळेस तर ते सगळ्या मंडळींनी सांगितलं आमचं ठरलंय शेतकऱ्यांना मतं द्यायची आणि राष्ट्रवादीवाले तुम्ही येस काँग्रेस होती त्यावेळेला, येस काँग्रेसच्या तुम्ही लोकांनी इथे काही यायचं नाही आणि तुम्हाला काही इथं मतं मिळणार नाही. बरं सगळी सोयरे मंडळी रोज शेजारी राहणारी, रोज अर्धा चहा पिणारी मंडळी असं म्हणायला लागल्यावर वाईट वाटलं. परंतु खासदार साहेब मुंबईला आम्ही गेलो आणि मुंबईला मग आमच्या वयाची सगळी मित्रमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करत होती. विषाद पतसंस्था होती. साहेबांनी पत्र लिहून ती संस्था निर्माण केली होती. ती संस्था निर्माण करण्यामध्ये देखील माझा सहभाग होता आणि मग जुनी मंडळी सुभाष शिंदे वगैरे त्यांची सगळ्यांची बैठक घेतली आणि ही मंडळी सगळी मुंबईवरून आली आणि त्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून पिंपळवंडी स्टँडवरून तिथे चाळकवाडीमध्ये प्रवेश केला
आमचं त्या ठिकाणी स्वागत केलं, अभिनंदन केलं आणि नंतर सांगतो तुम्हाला सगळी मतं वल्लभ शेठला पडली, एकही मत शेतकऱ्यांना पडलं नाही त्या वाढीमध्ये. इतकी मोठी क्रांती झाली. विषय सांगायचा असा की खऱ्या अर्थाने आपण खूप विचार या ठिकाणी मांडले. मी या तालुक्याचं राजकारण 1967 सालापासून मी 9वीत होतो, त्यावेळी दशरथ शेठ आमदार झाले बाबू, आणि दशरथ शेठ आमदार झाले तेव्हापासून मी हे राजकारण सगळं पाहतोय. मी जरी जिल्हा परिषद सदस्य झालो नाही, काही झालो नाही, परंतु सगळ्यांना आमदार करण्याचं काम बाकी माझ्याच हाताने झालेलं आहे आणि ती त्यांना मानपानाची माळ ही माझ्याच हाताने दिलेली आहे. या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले जगन्नाथ बापू शेवाळे, या महाराष्ट्राचं नाव उभ्या देशामध्ये ज्यांनी उंच केलं आणि गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्राला जी प्रतिष्ठा त्या सभागृहामध्ये मिळत नव्हती ती मिळवून देण्याचं काम या जुन्नर तालुक्यातल्या सुपुत्राने केलं. ते आपले सर्वांचे लाडके खासदार अमोलजी कोल्हे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले देवदत्त निकम साहेब, विशालजी तांबे साहेब, हाजी साहेब, या ठिकाणी असलेले आमचे मित्र होतारडे साहेब, या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी, तर म्हणजे सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत, सगळी महत्त्वाचीच मंडळी आहेत. मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून मी माझ्या भाषणाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात करतो. एक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की विचाराची दुखडी झाली. शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. मित्रांनो, ही फूट जरी पडली तरी ही समाजामध्ये फूट पडत नाही आणि समाजाच्या काही चिंधड्या होत नाही. सर्वसामान्य माणूस हा कार्यकर्त्यांच्या पेक्षा, राज्यकर्त्यांच्या पेक्षा शहाणा आहे आणि या जुन्नर तालुक्यातला वर्ग हा अतिशय हुशार आहे की ज्या लोकांनी एका अर्थाने निवृत्ती शेठचा पराभव 85 साली करून वल्लभ शेठला आमदार बनवलं, त्याच्यानंतर कारखान्याची इलेक्शन लागली, कारखान्याच्या इलेक्शन मध्ये परत शेतकऱ्यांना चेअरमन बनवलं आणि नंतर शेतकऱ्यांना खासदार बनवण्याचं काम देखील या तालुक्याने केलं. आणि नंतरच्या काळात आपण सर्वच मंडळी साक्षीदार आहात. समाजामध्ये काय काय कामं झाली, कसा समाज वाढीस गेला, हे सगळं आपल्याला माहीत आहे. आणि मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगू शकतो की शरद पवार हे काय असं कुठलं बांधावरचं ठाणं नाही, हे कुलदैवत आहे महाराष्ट्राचं. बहुजन समाजाचं हे कुलदैवत आहे आणि सर्वसामान्य गरीब समाज, आदिवासी समाज, कष्टकरी समाज, शेतकरी समाज, शिकलेला उच्चभ्रू समाज, जरी आता आमच्या मुलासारखे असलेली सगळी नेते मंडळी वेगवेगळे विचार सांगत असेल तरी मी तुम्हाला सांगतो की परत त्यांच्या पाठीमागे एक आमच्या नातवांची पिढी येते. ही सगळी नातवांची पिढी शरद पवारांचा विचार घेऊन पुढे सरकणारी आणि पुढे जाणारी पिढी असेल याची मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्वाही देतो. खऱ्या अर्थाने शरद पवारांचा जो विचार आहे, दशरथ शेठ आमदार झाले असतील, शिवाजी काळे आमदार त्याच्या अगोदर झाले होते, त्याच्यानंतर जांभर शेठ आमदार झाले, कृष्णराव मुंडे आमदार झाले, नानी आमदार झाल्या, दिलीपराव आमदार झाले, वल्लभ शेठ आमदार झाले, बाळासाहेब दांगट 2 वेळा आमदार झाले, परंतु या तालुक्याने शरद पवारांचा शब्द कधीही डावलला नाही. या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी वर्ग हा 1978 साली साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे 8माही पाणी धोरण स्वीकारलं आणि त्याच्यातनं पुणे जिल्हा बागायत करण्याचं काम ज्यांनी केलं ते उपकार काय लोक विसरलेले नाही. 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम सातत्याने या ठिकाणी या तालुक्यामध्ये जे झालेलं आहे गेल्या 50 वर्षामध्ये, ते कुणीही सांगत असेल माझ्यामुळं झालं तर ते खरं झालेलं आहे, ते शरद पवारांच्यामुळं झालेलं आहे. तुम्ही शरद पवारांचे प्रतिनिधी होता म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करू शकला. तुम्ही शरद पवारांचे प्रतिनिधी होता
म्हणून तुम्हाला मंत्रिपद मिळाली, म्हणून तुम्हाला सत्ता मिळाली आणि म्हणून तुम्ही काम केलं. आम्हाला त्या कामाचा आणि तुमचा देखील अभिमान आहे. परंतु ज्यावेळी एखाद्या घरावर परिस्थिती येते त्यावेळी कर्त्या माणसाच्या बरोबर राहायचं की परक्या माणसाबरोबर हात मिळवणी करायची, हा देखील एक विचार महाराष्ट्रामध्ये महत्वाचा आहे. आपल्या वडिलांची गरिबी असेल तर परकीय आक्रमण जो आपल्यावर करतोय त्याच्या भूलथापाला बळी पडून, त्याच्या बाबाला बळी पडून आपण त्याच्या पाठीमागे पडणार की आपल्या बापाने जी आधी चतकोर शिळी भाकरी तयार केलेली आहे ती खाऊन आपण उपजीविका करणार. एक मानबिंदू आपल्या मनामधला जो आहे तो जपणार, स्वाभिमान जपणार की शिवरायांचा मावळा स्वाभिमान पदोपदी कुठे विकून टाकणार. हा विचार खऱ्या अर्थाने करण्याची ही वेळ आहे. शरद पवारांचा विचार हा सर्वसामान्य लोकांचा विचार आहे, हा सर्वसामान्य नागरिकाचा विचार आहे आणि तो विचार सोडून आपण आपल्या वेगवेगळ्या स्वार्थासाठी आपण जात असाल. आता एक नवीन वाक्य आलेलं आहे, बाबा विकासासाठी आपल्याला जायला लागते, कुठे विकासासाठी जायला लागते. मला तर असं वाटतंय का विकास हाच कुणीतरी पक्ष काढायला पाहिजे आणि त्या पक्षात उभं राहिलं तरच या महाराष्ट्रामध्ये कामं होतील, अन्यथा कामं होणार नाही. अशा प्रकारची ग्वाही लोकांनी द्यायला पाहिजे. आणि सत्ता कोणाची येते हे देखील कोणीतरी कुडमुडे ज्योतिषांनी सांगितले पाहिजे आणि त्या ज्योतिषांना बघून इथून पुढच्या काळात राजकारण करावं लागेल की काय, अशा प्रकारची भूमिका, एक हास्यास्पद भूमिका लोक मांडतात. कामं होत असतात, विकास होत असतो, सरकार चालत असतं, कर वसूल होत असतो, त्याच्यातनं विकासाची कामं होतच असतात. पण छातीवर हात मारून कुणी जर सांगत असेल माझ्या एकट्यामुळं झालं तर असं कधी होत नाही. हे सरकार करत असतं, तो प्रतिनिधी करत असतो, त्याचा नेता करत असतो आणि ही समाजाने दिलेली ताकद खऱ्या अर्थाने काम करत असते. परंतु समाजाने दिलेली ताकदीला तुम्ही अभेरून टाकत असाल तर ते चालणार नाही. मतदानाच्या रूपाने आपली भाषणं ऐकून घेतील लोक, मी काय बोलतो, दुसरा काय बोलतो, तिसरा काय बोलतो, शिवसेनेचा माणूस काय सांगतोय, एकनाथ शिंदेचा काय सांगतोय, दुसऱ्या गटाचा काय सांगतोय, तिसऱ्या गटाचा काय सांगतोय. पण लोक शहाणी आहेत. आणि हा जुन्नर तालुका मित्रांनो हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये उच्चभ्रू असा तालुका आहे. या तालुक्यामधलं शिक्षण, या तालुक्यामधला उद्योग व्यवसाय, या तालुक्याची मुंबईच्या व्यापारावर असलेली पकड, मॅन्युफॅक्चरिंगच्या सेक्टरमध्ये अनेक झालेले उद्योगपती, या ठिकाणी शेती व्यवसायाच्या निमित्ताने अनेक व्यवसाय करणारी मंडळी, या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये स्वतःचे छोटे छोटे उद्योग करून या भागाचा विकास झाला, अशा प्रकारचे मनोधारणा असणारा तरुण, ही सगळी मंडळी हा तालुका पुढे नेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. मी या मेळाव्याच्या निमित्ताने काही लोकांनी या ठिकाणी विचार मांडले की आता आपण निर्णय घेऊ, नंतर आपण निर्णय घेऊ, काही संभ्रम आहे. मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो, आपण हे सगळं करत आहोत हा शरद पवारांच्या विचाराचा प्रपंच करत आहोत. हे सगळं करायचंय हे पवार साहेबांच्या विचाराच्या हट्टापायी करायचं. मला काही कुठल्या पदाची अपेक्षा राहिलेली नाही. मला काय या तालुक्याचा आमदार सदाजी व्हायचं नाही. बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्हाला आमदारकीच्या शुभेच्छा, अंक तंक असे फोन करतात लोक. पण मला नम्रपणे सांगायचंय, अमोल साहेब तुमचे वडील देखील माझे मित्र होते, वल्लभ शेठ हे देखील माझे मित्र, हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे. अतुल असेल, अमोल असेल, ही मला माझ्या मुलांच्या सारखे आहे. तुमचं भवितव्य, मुलांचं भवितव्य अतिशय प्रिय आम्हाला आहे. अशा प्रकारचे आम्ही माणसं आहोत. तुमचा प्रपंच हा चांगला भरभराटीचा व्हावा, वाढावा, यासाठी आतापर्यंतच्या जीवनाचा अट्टहास आम्ही शरद पवारांच्या जीवावर केलेला आहे. आणि मग साहेबांच्या जीवावर तुम्हाला सगळं आम्ही देत असताना साहेबांना सोडून तुम्ही जर जात असाल तर, आजोबाची बांधिलकी जर बांधत नसाल तर वडिलांना दुःख झाल्याशिवाय राहणार नाही आणि नातवाच्या हातात सत्ता दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. अशा प्रकारची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला देतो. अतुल वेनके असतील, त्यांना आम्हाला फार विचारता आलं नसेल, त्यांच्यासाठी आम्ही गेले 1 महिनाभर खूप विचार विनिमय करून वेळ देतोय. आम्हाला असं वाटतंय धमाले साहेब आपण म्हटल्याप्रमाणे हा तालुका निश्चित एक संघ राहायला पाहिजे आणि एक संघ कुणी ठेवण्याचा नाही प्रयत्न केला
तरी तालुका एकसंध राहील अशा प्रकारची ग्वाही देतो. हा समाज फार हुशार आहे. हा आम्हाला सगळ्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राला दिशा देण्याच्या दृष्टीनं जुन्नरचं पाऊल हे सगळ्यात पुढे असल्याशिवाय राहणार नाही. मला अभिमान आहे की मी गेल्या अनेक वर्षामध्ये जे राजकारण पाहिलं त्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची दिल्लीमध्ये फार मोठी किंमत नसायची. मला आनंद झाला की ज्या दिवशी अमोलसाहेब बेनके यांना तिकीट द्यायचं पुण्यामध्ये ठरलं आणि आम्ही कुदळे साहेबांच्या तिथे होतो त्यावेळी मला अतिशय आनंद झाला की माझ्या मित्राच्या मुलाला तिकीट मिळणार आहे आणि तो खासदार झाल्यानंतर या मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं तरुणांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं अनेक कामं त्यांनी केली. खऱ्या अर्थाने देशातल्या कामांचं कौतुक आहे आणि जुन्नर तालुक्यातून हा जो सुपुत्र दिल्लीला जातो त्याला सगळी दिल्ली भेटायला आतुर असते. असा एकच खासदार आहे देशामध्ये आणि तो म्हणजे अमोल कोल्हे. आणि एवढा चांगला खासदार आपल्याला लाभलेला असताना आपण सगळ्यांनी एक विचाराने राहायला काहीच हरकत नाही आणि हा विचार भविष्य काळात राबवला जाईल. त्यामध्ये तुमच्या विचाराशी आम्ही सहमत राहू. तुम्ही सांगाल त्या गोष्टी आम्ही ऐकू, परंतु तुम्हाला आमच्या विचाराबरोबर आलं पाहिजे एवढीच एकच अट आमची तुम्हाला राहील. बाकी कुठल्याही प्रकारची अट राहणार नाही. परंतु तुम्हाला आमच्याच कळपात यायला पाहिजे, लोकांच्याच कळपात यायला पाहिजे, शरद पवारांच्या बरोबरच राहायला पाहिजे. ही बाकी आमची निक्षून अट आहे. बाकी सगळे लाड तुमचे पुरवायला आम्ही तयार आहोत. तुम्ही सांगाल ती कामं करायला तयार आहोत. तुमच्या शब्दाच्या बाहेर तालुका नाही, आम्ही नाही, कोणीही नाही. परंतु तुम्ही आमच्या शब्दात आहात का, तुम्ही आमच्या घरात आहात का, एवढाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि तो प्रश्न लवकरात लवकर सगळ्या नेते मंडळींनी सोडवावा अशा प्रकारची विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजावा चौक, ओतूर. संपर्क क्रमांक 9890 25 63 45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय, नाशिक रोड, आळेफाटा. संपर्क क्रमांक 8956 36 36 37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.